नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीनं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात तासगावमधील सौ शिल्पा रणजित थोरबोले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी पुणे जिल्ह्यातील थेऊर फाटा येथे हॉटेल S4G पुणे सोलापूर हायवे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह संचलित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी नगरचे खासदार माननीय निलेशजी लंके साहेब, माननीय आमदार रोहितदादा पवार, माननीय आमदार अशोक बापू पवार, विधानसभा सदस्य हवेली मतदारसंघ माननीय श्री ॲडव्होकेट महेशदादा देवकाते पाटील, सिने अभिनेत्री सायली पाटील, सिने अभिनेते माननीय शिवतेजसिंह विजयसिंह मोहिते पाटील, माननीय अंकिता पाटील ठाकरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष माननीय राहुलजी कुदनर, पश्चिम महाराष्ट्र संपादक रणजित थोरबोले, सोमशेखर नाटीकर, माननीय दिलीप जाधव कोकण विभागीय संपादक तसेच राज्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये 65 चांदताऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील तासगावमधील शिक्षिका सौ शिल्पा रणजित थोरबोले यांचा आदर्श शिक्षिका 2024-25 म्हणून मान्यवरांच्या हस्ते शील्ड, मेडल, सर्टिफिकेट, फेटा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. थोरबोले मॅडम म्हणून परिचित असणाऱ्या, अत्यंत हुशार, शिस्तप्रिय, नेहमीच शिकवण्यात नाविन्य असणाऱ्या, MSc B.Ed मॅथ्स DSM झालेल्या, प्रथम तासगावमध्ये स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेजमध्ये 7 वर्षे, नंतर चाटी ज्युनियर कॉलेज येथे 5 वर्षे, सध्या कैलासवासी BN हिरवे विद्यालय शेवरी तालुका मान दहिवडी येथे अध्यापनाचे काम करत आहेत. या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत त्यांच्या बॅचेसचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर अशा अनेक उच्च पदांवर कार्यरत आहेत. अशा शिस्तप्रिय पण तेवढ्याच कडकपणा असणाऱ्या मॅडमना या अगोदर सुद्धा चाटे शिक्षण समूहातर्फे अध्यापन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. वरील सर्व कार्यांचा आढावा घेऊन राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने सुद्धा कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊ केला आहे.